हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं गेट शुअर जॉब मध्ये। नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा। आजचा विषय जरासा सेन्सिटिव्ह आहे। तुम्ही पॅनिक मोड मध्ये आहात का? आता म्हणाल पॅनिक मोड म्हणजे काय, तर त्याची छोटी छोटी उदाहरणं देते तुम्हाला। तुम्ही जर त्या मोड मध्ये असाल तर नक्की अगदी सिरियसली विचार करण्याची तुम्हाला गरज आहे। जसं उदाहरणार्थ पहिलं एक आहे की तुम्ही सिग्नलला उभारले, सिग्नल बंद आहे, लाल लाईट चालू आहे, पण कंटिन्युअसली हॉर्न मारत आहात। त्यानंतर जर 2 मिनिटाला तुम्हाला मोबाईल चेक करायची सवय आहे का, कुणाचा मेसेज आला का, कुणाचा कॉल आला का, म्हणजे अस्वस्थता तुमची त्यामधून दिसती, इम्पेशन्सपणा तुमचा त्यामधून दिसतो। त्यानंतर 2 मिनिटांना मोबाईल वरती चेक करायचं किंवा गाडी चालवताना मोबाईल वरती फोनवर बोलायचं, एवढी अर्जन्सी कोणाला नसते ना, म्हणजे थांबू शकतो पलीकडचा माणूस, तुम्ही गाडी साईडला घेऊन त्याच्याशी नंतर बोलू शकता। किंवा कुणी जर तुम्हाला जाताना सल्ला द्यायचा प्रयत्न केला, फुकटचा आणि चांगला सल्ला, तर तो नाही तर त्याला उलट उत्तर देणं, यामधले काही प्रकार तुमच्यामध्ये स्वतःला जाणवतात का की आपल्याकडून ही चूक होतीये किंवा तुम्ही करत आहात? हे जर असेल तर याचा सिरियस मोड तुम्हाला लक्षात घ्यायची सवय आहे। याचंच रूपांतर पुढे पॅनिक अटॅक मध्ये होण्याची शक्यता जास्तीत जास्त असते। तर मग त्यासाठी काय करायचं, थोडंसं सिग्नल जर चालू असेल तर पेशन्स ठेवा, पुढची माणूस गाडी पुढे घेईलच आणि तो जाईल। तो जो पेशन्स तुमच्यामध्ये येणं खूप गरजेचं आहे। यामध्ये तुम्हाला जेव्हा ते पेशन्स यायला सुरुवात होईल तेव्हा तुम्हाला तो राग येणार नाही आणि त्याचीच ही सुरुवात आहे की तुम्ही चांगल्या मार्गाकडे जायला सुरुवात केलेली आहे। मोबाईलवर गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं शक्यतो टाळा, गाडी साईडला घेऊन बोला किंवा अगदी अर्जन्सी नसेल तर तुम्ही शक्यतो फोनवर बोलू नका। कारण रिसेंट मध्ये आता एक घटना घडून गेलेली आहे जी तुम्ही पेपरला सगळ्यांनी आपण वाचली आहे की फोनवर बोलताना मुलगी गाडी खाली आली आणि गेली। रोज 1-2 दिवसाला अशा घटना घडतात। पण मग काय होतं, डिस्ट्रॅक्शन होतं। त्यावेळेला तुमचं डिस्ट्रॅक्शन झालं की तुम्ही जे गोष्ट करत आहात त्याच्यावरचं कॉन्सन्ट्रेशन गेले की आता वाहतूक एवढी जोरात आणि फास्ट आहे की त्यामध्ये अशा घटना घडण्याची शक्यता जास्त असते। तो थोडंसं आपल्या स्वतःवरती, आपला जीव आहे, आपलं जीवन आहे, यावरती आपणच काम करायची गरज आहे। तसं तुम्हाला जसं म्हटलं, गाडी चालवताना मोबाईलवर शक्यतो बोलू नका। कुणी सल्ला द्यायचा प्रयत्न केला तर तो माणूस चांगल्या अँगलनी घेतो हे तुम्ही पॉझिटिव्हनेस ठेवा, रादर त्याला उलट उत्तर देण्यापेक्षा। कारण ह्या घटना खूप सतत रिपीट मध्ये रस्त्यावरती दिसतात आम्हाला आणि त्यामुळे हा विषय बोलावासा वाटलेला आहे। मोबाईल सारखं चेक करणं, मोबाईल जसं आपण मागे बोललो, मोबाईल पासून तुम्ही एक डिटॉक्स घ्या, एक दिवस थोडा गॅप घ्या की आजच्या पूर्ण दिवस मी मोबाईल बघणार नाही। बघा काय होतं का, इकडची दुनिया कुठेही तिकडे जात नाही आहे, तसं त्याचं सगळ्यांचं व्यवस्थित चालू असतं। मग ही जर लक्षणं तुमच्यामध्ये दिसत असेल तर थोडासा पेशन्स घ्यायला सुरुवात करा। आणि अजून काय करता येईल तर त्यामध्ये तुम्ही डीप ब्रीथिंग चालू करा। जेव्हा तुम्ही श्वास खोलवर घ्याल, ऑक्सिजन जेव्हा तुम्हाला पुरायला सुरुवात होती, तोपर्यंत तुमच्या अवयवांना मिळायला सुरुवात, मेंदू तुमचा शांत राहायला तयार होतो। डीप ब्रीथिंग करा, पेशन्स ठेवा थोडंसं। त्यानंतर तुम्ही थोडंसं वाचन चालू करा, मोबाईल डिटॉक्स जो आपण म्हणतो तो करायला सुरुवात करा। सोशल मीडियापासून एखादा तास 2 तास, लगेच होणार नाही की तुम्ही 2 दिवस बघणार नाही वगैरे। जर तुमचं कंटिन्यू मोबाईल बघणं होत असेल तर आय विल सजेस्ट की मग थोडं 1 तास थांबा, 2 तास थांबा, असं टायमिंग वाढवत नाही आणि तुम्हाला यापासून सुटका मिळेल। त्या गोष्टीमधून जर तुम्ही बदल केला तर तुम्ही एखाद्या मोठ्या संकटाला, एखाद्या पॅनिक सिच्युएशनला जाण्यापासून तुम्हाला खरंच कंट्रोल मिळेल। आणि ही जशी मोठ्यांसाठी गोष्ट लागू होते तशीच छोट्या मुलांसाठी पण लागू होते। तुम्हाला जर असा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला जर याच्यावरती अजून काही सजेशन्स वाटतात की हे पण कारण होऊ शकतं, द्यावंसं वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, आम्हाला ते आवडेल। जिथे शक्य आहे तिथे मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन। थँक्यू, धन्यवाद।